धन्यवाद सभापती महोदय। विधेयक क्रमांक 48 महिला शेतकऱ्यांना विविध कल्याणकारी धोरणे, कार्यक्रम, योजना व पतकर्ज याचा लाभ मिळणे शक्य व्हावे या दृष्टीने महिला शेतकऱ्यांना मान्यता देण्यासाठी व महिला शेतकरी प्रमाणपत्रे देण्यासाठी हे विधेयक आहे। सर्वात आधी मी या विधेयकाचं स्वागत करते आणि निश्चितच सरकारने मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि आमच्या राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री पवारताई यांच्या पुढाकाराने हे विधेयक आलेलं आहे। आणि आमचे कृषी मंत्री दत्ताजी भरणे खरं तर या विधेयकाचं स्वागतच करायला पाहिजे। महिला शेतकऱ्यांना एक ओळख आणि राजमान्यता मिळण्याचा हा विषय आहे। अनादिकालापासून महिला शेती करत आलेल्या आहेत। सर्व प्रकारची घरातली आणि शेतीशी रिलेटेड कामं ही महिला करतच होत्या, परंतु त्याची कुठे ओळख किंवा सन्मान किंवा सरकार दरबारी नोंद असणं असं झालेलं नव्हतं। या विधेयकाच्या माध्यमातून त्यांना एक ओळख मिळणार आहे। कारण अनेकदा जी घरात महिला असते तिला कोणी हाऊसवाईफ म्हणतं, कोणी डोमेस्टिक इंजिनियर आधुनिक नाव असतं। हे या दोन्ही उपाधींच्या पलीकडे अनेक गोष्टी महिला करत असतात। जेव्हा एखादा मुलगा किंवा मुलगी शाळेतून येतात आणि शाळेतून फॉर्म घेऊन येतात आणि त्यांना माहिती भरायला सांगतात की वडील काय करतात, वडील अमुक अमुक करतात, वडिलांचा पगार काय, वडील कुठल्या कंपनीत काम करतात किंवा व्यवसाय काय, आईचं नाव लिहितो। आईच्या कॉलम पुढे आई काय करते, आईचं शिक्षण काय, आईचा व्यवसाय काय, आईला पगार काय, त्याला काहीच माहीत नसतं। कारण तो काय पाहतो की आई सकाळी उठून जी राबते ती रात्रीपर्यंत राबत असते, परंतु एखाद्या दिवशी जर का आईने उपोषणाला बसली तर सगळं घर बंद होईल, घराचं कामकाज बंद होईल। आणि म्हणून त्या फॉर्ममध्ये त्या मुलाला वाटतं की मी आईची ओळख काय लिहू, माझी आई काय करते। तर निदान आता एखाद्या विद्यार्थ्याला असं लिहिता येईल की माझी आई शेतकरी आहे। कारण या विधेयकाच्या माध्यमातून त्या कर्त्या स्त्रीला, मग ती एकल असो किंवा विवाहित असो, विधवा असो, कोणी असो, तिला एक वेगळी ओळख मिळणार आहे। आणि हे काम आपल्या सरकारने केलं आहे, याचा मला खूप खूप अभिमान आहे। निदान कुठेतरी सुरुवात तर झाली आहे। आपण बँकेच्या कर्जाबद्दल बोलतो, आपण बरंच काही बोलतो, त्या पुढे पण त्या गोष्टी होतील। कारण आताही महिलांच्या नावावर सातबार आहे, त्यांना इतर शेतकऱ्यांप्रमाणे सगळे अधिकार किंवा सगळ्या सवलती मिळतात। परंतु ज्या महिलांना कुठलीच याच्यामध्ये ओळख नव्हती त्यांना महिला शेतकरी हे एक आयडेंटिटी कार्ड मिळायला पाहिजे। या विधेयकाच्या माध्यमातून माझी एक मागणी आहे सभापती महोदय की त्यांना एक आयडेंटिटी कार्ड मिळालं। सर्टिफिकेट तर असेलच, पण सर्टिफिकेट घेऊन त्या कुठे जोडू शकतील, पण एक आय कार्ड आणि त्याच्यावर काहीतरी एक नंबर असेल, तिचा काहीतरी ओळखपत्रावर एक आयडेंटिटी कार्ड आणि नंबर विच इज लिंक टू द आधार कार्ड हे मिळालं तर एक चांगल्या मला वाटतं त्याच्यामध्ये सुरुवात होऊ शकेल। खरं तर महिला सक्षमीकरण आणि साक्षरता याच्या साठीचं टाकलेलं हे पाऊल आहे। मला असं वाटतं की आपल्याकडे अनेक महिला शेतकऱ्यांनी खूप मोठी कामगिरी केलेली आहे। बीजमाता राहीबाई सोमा पोपेरे यांना तर पद्मश्री मिळालेली आहे। त्यांना बीजमाता देखील म्हटलेलं आहे। BBC त्यांची दखल घेतलेली आहे। दुसऱ्या भावना निकम आहेत नाशिकच्या, त्या पॉली हाऊसमध्ये एक्सपर्ट आहे, त्यांना त्याच्यात पुरस्कार मिळालेला आहे। दादाजी भुसे जेव्हा कृषी मंत्री होते त्यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार मिळालेला आहे। आणि मला असं वाटतं की आपल्याकडे इतक्या महिला शेतकरी ज्यांनी उत्कृष्ट काम केलेलं आहे। बीजमाता राहीबाई यांनी तर अनेक प्रकारच्या ज्या सीड्स आहेत त्याचं संकलन केलं आहे, ज्या वाईल्ड व्हेरायटीज आहेत त्या वाईल्ड व्हेरायटीजचं जतन करणं हे त्यांनी एक मोठं काम केलं आहे। आणि त्यामुळे माझी अशी मागणी राहील सरकारकडे आपल्या माध्यमातून की या विधेयकाला जर का आपण राहीबाई सोमा शेतकरी महिला विधेयक असं नाव दिलं तर ते खूप संयुक्तिक ठरेल। बाकी
महिलांच्या कर्तृत्वावर बोलण्यासारखं खूप आहे, ते आज मी बोलणार नाही. परंतु हे सगळं महिला इतकं सगळं काम करतायत, तर त्यांना एक चांगली ओळख आता मिळणार आहे, एक आयडेंटिटी कार्ड मिळणार आहे. आणि माझी पुन्हा एकदा मागणी असेल की या विधेयकाला राहीबाई सोमा पोपेरे यांचं नाव दिलं तर एक त्यांचा ऑनर केल्यासारखं होईल. एवढंच मी बोलते. धन्यवाद.